तर ॲक्सिस बँकेतही नाशिकसारख्या TCS सारख्या घटना घडल्या होत्या असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी केला। ॲक्सिस बँकेत अशा घटना लक्षात येताच कारवाई केली असंही अमृता फडणवीसांनी स्पष्ट केलं। तसंच महिलांनी सजग राहावं, वरिष्ठांना लगेच कळवावं असं आवाहनही त्यांनी केलंय। अमृता फडणवीसांनी तक्रार का दिली नाही असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारलाय। ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लीगल ॲक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे। तर मला वाटतं असं काही झालं तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे, समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सना सांगणं जरुरी आहे। त्याच्यानेच हे बंद होणार पुढे जाऊन। काय नेमकं झालं होतं? तुम्ही ॲक्सिस बँकेत होता, काही अनुभव तुम्ही सांगू शकता? नाही, अनुभव म्हणजे तेच थोडं स्त्रियांना आपल्या पोझिशनचा इफेक्ट करून कधी असं झालेले आहेत केसेस मला माहीत आहेत की झाले होते आणि ते रिपोर्ट झाले होते कॉम्पिटंट कमिटीला आणि त्यांनी बरोबर ॲक्शन घेतली। त्यांनी पोलीस तक्रार का केली नाही? त्यांनी ताबडतोब त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी होत्या किंवा इतक्या मोठ्या नेत्याच्या पत्नी होत्या, सुशिक्षित आहेत, महिलांच्या हक्कांसंदर्भात त्या चर्चा करत असतात, बोलत असतात, त्यावेळेला त्या का गप्प बसल्या असा प्रश्न लोक विचारू शकतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।